सायंकाळची 4 वाजताची वेळ असेल, हलकी-फुलकी भूक लागलेली असेल किंवा नाश्त्यासाठी काहीतरी बनवायचं असेल, तर मुलांसाठी हा नाश्ता नक्की बनवा. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज पुन्हा एक अशी रेसिपी घेऊन आलेली आहे की जी जर तुम्ही एकदा बनवली तर मुलं तुम्हाला वारंवार बनवण्यासाठी नक्कीच हट्ट करणार आहे. ती रेसिपी बनवण्यासाठी इथे 1 कप आपण रवा घेतलेला आहे, अर्धा कप एवढी गव्हाची कणिक घेतलेली आहे, अर्धा चम्मच एवढं मीठ घालायचं आहे आणि 7 ते 8 चम्मच दही घालायचं आहे. आता पाणी घालत घालत याचा एक घोळ तयार करून घ्यायचा आहे. घोळ तयार करायचा आहे आणि याला बरोबर 10 ते 15 मिनिटासाठी बाजूला ठेवायचं आहे, जेणेकरून हे छान असं मुरलं जाईल. तर इथे बघू शकता मी याला छान असं भिजून घेतलेलं आहे आणि 15 मिनिटासाठी याला बाजूला मुरण्यासाठी ठेवलेलं आहे. 15 मिनिटं पूर्ण झालेले आहे आणि 15 मिनिटानंतर मी तुम्हाला हा घोळ दाखवते. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे आपला जो घोळ आहे किंवा आपलं जे मिश्रण आहे ते छान असं मुरलेलं आहे. आता एक मिक्सरचा पॉट घ्यायचा आहे. मिक्सरचा पॉट घेऊन हे जे मिश्रण आहे ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. मिक्सरच्या पॉटमध्ये हे मिश्रण घातल्यानंतर आता थोडं पाणी घालायचं आहे आणि थोडं पाणी घालून आपल्याला याला छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. इथे बघू शकता मी याला छान असं मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता हे मिश्रण आपल्याला एवढंच असं पातळ हवं आहे, जास्त घट्ट नाही किंवा एकदम पातळही नाही. आपल्याला अशा प्रकारचंच मिश्रण इथे हवं आहे. तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये आपण सर्वात आधी मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे, म्हणून याच्यामध्ये आपल्याला दुसरं काही घालण्याची गरज नाही. एकीकडे डोशाचा तवा मी गरम करायला ठेवलेला आहे. डोशाचा तवा छान असा गरम झाला की मधोमध याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे. मधोमध थोडं तेल लावायचं आहे आणि अगदी अर्ध्या चम्मचपेक्षाही कमी बॅटर आपल्याला इथे घ्यायचं आहे. आणि या तव्याच्या बरोबर मधोमध आपल्याला छोटासा असा डोसा म्हणा किंवा छोटासा पॅनकेकही आपण याला म्हणू शकतो, अशा प्रकारे टाकून घ्यायचा आहे. आता बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा आपल्याला याच्यावर अशा प्रकारे टाकायचा आहे आणि थोडं वरून असं तिखट बुरबुरायचं आहे, जेणेकरून आपलं जे हे छोटंसं पॅनकेक आहे तो खूप असा चवीला चविष्ट बनणार आहे. अगदी छोटीशी भूक असेल, हलकं-फुलकं काहीतरी खावंसं वाटत असेल किंवा नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही याच्यापेक्षा थोडे मोठे बनवा, पण खूप असे चवीला चविष्ट हे असे रवा व दह्यापासून बनवलेले पॅनकेक लागतात. तर इथे बघू शकता मस्त असा आपला पहिला पॅनकेक तयार झालेला आहे. आता हा जो पॅनकेक आहे तो आपण काढून घेऊया. त्याच पद्धतीने आपण दुसरासुद्धा पॅनकेक इथे बनवून घेऊया. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. तुम्ही बघू शकता इथे मी दुसरासुद्धा पॅनकेक अशा पद्धतीने इथे बनवून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला छोटे छोटे पॅनकेक जे आहे ते इथे बनवून घ्यायचे आहे. आता बघा, माझ्याजवळ छोटंसं पॅन नव्हतं म्हणून मी याच्यामध्ये करत आहे. जर तुमच्याकडे छोटंसं पॅन असेल तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही हे पॅनकेक नक्कीच करू शकता. आता अशा प्रकारे मी इथे सगळे पॅनकेक जे आहे ते बनवून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आणि जास्त साहित्यही आपल्याला इथे लागत नाही. अगदी घरी जे साहित्य उपलब्ध असतं त्या साहित्यामध्ये आपण छोटे छोटे असे पॅनकेक मुलांना नक्कीच देऊ शकतो. आणि तुम्हाला खरंच सांगते, मुलांना हे पॅनकेक एवढे आवडतात, कारण की मुलंही छोटे असतात आणि छोटे छोटे जर त्यांना अशा प्रकारे पॅनकेक करून दिले ना तर त्यांना खूप असे आवडतात. म्हणून नक्की एकदा अशा प्रकारचे पॅनकेक घरी बनवा. आणि जर तुम्हाला नाश्त्यासाठी बनवायचं असेल तर तुम्ही थोडे मोठे बनवा. खूप असे मस्त इथे पॅनकेक बनून तयार होतात. तर इथे बघू शकता माझे पूर्ण पॅनकेक इथे तयार झालेले आहे. हे सर्व पॅनकेक आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर इथे बघू शकता मी अशी एक प्लेट घेतलेली आहे आणि एका प्लेटमध्ये हे जे पॅनकेक आहे ते पूर्ण इथे काढून घेतलेले आहे. तुम्ही पॅनकेकचा कलर बघू शकता, पॅनकेक बघू शकता इथे किती छान असे झालेले आहे. नक्कीच मुलांनाच नाही, घरच्या सर्वांनाच हे पॅनकेक आवडणार आहे आणि खूपच चवीला चविष्ट असे हे पॅनकेक बनून तयार होते. आजची ही रेसिपी किंवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रीती खंडार रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.